आपला दिवसभर असं वक्तव्य केलेलं आहे. संपूर्ण युवक हे म्हणलेले आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर या ठिकाणी युवा सेनेच्या वतीने थेट या ठिकाणी ऋषिकेशजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा जे निषेध आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो कोपरी पाचपकाडी विधानसभा युवा सेना प्रमुख असलेले ऋषिकेशजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली थेट संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातो. मोठ्या संख्येने युवा सैनिक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. आता संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाला युवा समोरासमोर व्यक्त करताना देशातील तरुणांवरती थेट टीका जी आहे ती केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने देशातील तरुण हा मंद झालेला आहे. अशा प्रकारचं वक्तव्य केल्याने संपूर्ण तरुणांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे युवा सेना जी आहे ती कुठेतरी आता आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. थेट संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र या ठिकाणी आक्रमक अशा प्रकारच्या घोषणा आहेत ज्या त्या इथे केल्या जातात. आपण बघू शकतो संजय राऊत यांच्या जाहीर निषेध करणारे फलक जे आहेत ते या युवा सेनेच्या हातामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. युवा सैनिक जो आहे ते या ठिकाणी जमून आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कोपरी ऋषिकेशजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली थेट आंदोलन जे आहे ते इथं करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो त्या ठिकाणी संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र अशी घोषणाबाजी जी आहे ती इथं करण्यात येते. संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे कुठेतरी तरुणांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या. त्यामुळे संपूर्ण युवा सेना जी आहे ती सकाळपासूनच आक्रमक झालेली आहे. सकाळी पूर्वेश सरनाईक यांनी देखील याबाबत आंदोलन केल्यानंतर आज या ठिकाणी थेट या संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून हा निषेध जो आहे तो इथे व्यक्त करण्यात येतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवा सैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. युवा सेनेचे सर्व सेनेच्या वतीने या ठिकाणी आपण बघू शकतो संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत हे आंदोलन जे आहे ते इथं करण्यात आलेलं आहे. युवा सेना जी आहे ती आक्रमक होऊन या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि युवा सैनिकांच्या माध्यमातून युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी तीव्र निषेध जो आहे तो संजय राऊतांचा नोंदवला जातो. आजचा तरुणी आपली उद्याची भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे. मात्र तरुणांबाबतच असं बेताल वक्तव्य केल्यामुळे कुठेतरी भविष्याबाबतची चिंता जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याच अनुषंगाने हे सगळे युवा सेनेचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी संजय राऊत यांचा निषेध करण्याकरिता ऋषिकेशजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद 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 संजय राऊत मुर्दाबाद दूरी तेरी अक्का संजय राऊत छक्का दूरी तेरी अक्का संजय राऊत छक्का नीम का पत्ता कड़वा है संजय राऊत बड़वा है नीम का पत्ता कड़वा है संजय राऊत बड़वा है शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद अरे यार संजयचा करायचं काय खाली डोकावर पाय संजयचा करायचं काय खाली डोकावर पाय मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद 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 संजय राऊत मुर्दाबाद. खरं तर संजय राऊत यांनी अतिशय बेताल असं ट्विट केल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण युवा सेनेच्या भावना ज्या आहेत त्या कुठेतरी मोठ्या प्रमाणात युवा सैनिक रस्त्यावर उतरून आक्रमक झालेले पाहायला मिळतात. ठाण्यातील या जय संतोषी माता चौक परिसरात युवा सेना कोपरी पाचपकाडी अध्यक्ष ऋषिकेश माने, अजय पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने युवसैनिकांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर संजय राऊत यांची प्रतिमा जाळ्यात जो आहे तो निषेध व्यक्त या ठिकाणी आपण बघू शकतो फोटोच्या दहन जे आहे ते युवा सेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि आज या ठिकाणी हे राज्यभरातल्या युवा सेनेच्या मार्गदर्शनाखाली निषेध जो आहे तो संजय राऊत यांचा करण्यात आलेला आहे. संजय राऊत यांनी युवा सेनेला एक प्रकारे कमी लेखून अशा प्रकारचा ट्विट जे आहे ते केलं आहे. त्यामुळे पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने जे आहे ती कुठेतरी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते. संजय राऊत बड़वा है दूरी तेरी अक्का संजय राऊत छक्का दूरी तेरी अक्का संजय राऊत छक्का अरे मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद 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 संजय राऊत मुर्दाबाद. संजय राऊत यांचा निषेध करणारा फलक देखील या ठिकाणी युवा सेनेच्या वतीने लावण्यात आलेला आहे. देशात ज्यांची बुद्धी मत्तेदार आहे, राऊत असे ते उभाटाचे अर्धवट संजय राऊत अशा प्रकारचा या फलकावरती आशय देखील लिहिण्यात आलेला आहे. आणि या संपूर्ण ह्याचा निषेध जो आहे तो इथं नोंदवण्यात आलेला आहे. शिवसेना शिवसेना युवा सेना
राजे नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत बड़वा है। निषेध है, निषेध है, संजय राउत का निषेध है, निषेध है, निषेध है, संजय राउत का निषेध है, निषेध है, निषेध है, संजय राउत का निषेध है। और नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत बड़वा है। मुर्दाबाद मुर्दाबाद, संजय राउत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, संजय राउत मुर्दाबाद। अरे या भोंग्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे या भडव्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, युवा सेना जिंदाबाद, युवा सेना जिंदाबाद। मुर्दाबाद मुर्दाबाद, संजय राउत मुर्दाबाद। या सध्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, सकाळच्या भोंग्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। निषेध आहे, निषेध आहे, संजय राउत का निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे, संजय राउत का निषेध आहे। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत बड़वा है। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। या ठिकाणी आपण बघू शकतो संजय राऊत यांचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी अरे विनोद बाजूला ना या ठिकाणी आपण बघू शकतो संजय राऊत यांच्या पुतळ्याचं दहन जे आहे ते देखील बाजूला आहे ना, तू काय करतोय? करायचं काय, खाली डोकं वर पाय। मुर्दाबाद मुर्दाबाद, संजय राऊत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, संजय राऊत मुर्दाबाद। संजय राऊत यांच्या पुतळ्याचं दहन करून संजय राऊत यांचा निषेध जो आहे तो वक्तव्य नोंदवण्यात आलेला आहे। संजय राऊत यांनी ट्विटरवरती बेताल असं वक्तव्य केल्यानंतर या ठिकाणी त्याचा निषेध जो आहे तो नोंदवण्यात या ठिकाणी थेट युवा सेनेच्या वतीने हे आंदोलन करत संजय राऊत यांचा निषेध जो आहे तो इथे नोंदवण्यात आलेला आहे। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत बड़वा है। निश्चितच संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे संपूर्ण युवकांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत। आजचा युवक हा उद्याचा आपलं भवितव्य आहे असं असताना देखील या ठिकाणी आपण बघू शकतो कुठेतरी भावना दुखावल्या गेल्यामुळे संजय राउत बड़वा है, संजय राउत बड़वा है, संजय राउत बड़वा है, संजय राउत बड़वा है। जिंदाबाद 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 जिंदाबाद। अरे मुर्दाबाद मुर्दाबाद। तर मोठ्या प्रमाणात राज्यभरातून विविध ठिकाणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात निदर्शनं आंदोलन युवा सेनेच्या माध्यमातून होत आहे। आज पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलेलं आहे। आज संपूर्ण देशानेच पाहिलेलं आहे की काल संजय राऊतांनी काय ट्विट केलेलं। त्यांनी या देशातील सर्व सक्षम तरुणांबद्दल जे निषेधार्थ वक्तव्य केलं त्याचा आमच्या युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीने त्यांचा निषेध आहे। आज या देशातला तरुण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रगतीने आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रेरणेने मोठ्या प्रमाणात सक्षम होत आहे। आज हे सगळं जे तरुणांसाठी सक्षम जे प्लॅटफॉर्म्स उघडलेत त्याच्याने आज सर्वच तरुण मोठ्या क्षमतेने आणि मोठ्या धैर्याने खूप मोठ्या मेहनतीने देशाचं नाव विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत। अशा तरुणांबद्दल या संजय राऊतांनी बोलणं हे एकदम निषेधार्थ आहे आणि त्याचा तीव्र निषेध आम्ही युवा सेनेच्या वतीने करत आहोत।
संजय राउत इनके खिलाफ आंदोलन किया जा रहा है, क्या कहेंगे? आप संजय राउत जी पूरे देश के युवाओं के बदल जो निषेधार्थ उनने वक्तव्य किया है वो एकदम निंदनीय है। आज ये देश का युवा बहुत विविध क्षेत्रों में बहुत मेहनत से अपना अपना नाम, देश का नाम पूरे दुनिया में लेके जा रहा है। ऐसे युवाओं के बदल बारे में उनका ये वक्तव्य करना बहुत निंदनीय है। उसका निषेध हम युवा सेना के वती से बहुत तीव्र ताकत से कर रहे हैं। क्या मांग रहेगी आपकी अगली भूमिका क्या रहेगी? संजय राऊतांनी हे जे वक्तव्य केलंय, जसं तुम्ही वाचाल की आम्ही युवा सेनेच्या वतीने जो बॅनर लावलाय त्याच्यात आम्ही लिहिलेलं आहे, संजय राऊतांना त्यांच्या पक्षाच्या युवा आघाडीवर त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उद्भवलेलं आहे। त्याकरिता ते सर्व युवकांना त्यांच्या युवा आघाडीसारखं समजत आहेत। तर आमच्या युवा सेनेच्या वतीने संजय राऊतांना एक सांगू इच्छितो की या देशातला तरुण हा मोठा मेहनती आहे, मोठा संयमी आहे आणि मोठे पराक्रम करण्याचं त्याला धैर्य आहे। अशा तरुणांबद्दल बोलणं त्यांच्या युवा आघाडीतल्या एका तरुणाबद्दल आणि बाकीच्या देशातील तरुण हे त्याच्यात फरक आहे। त्यांना आज अख्ख्या देशाला माहिती आहे त्यांच्या युवा आघाडीने पूर्वीच्या काळात केलेले कांड, त्यांनी केलेले बाकीचे सगळे त्यांच्या कृत्य हे अख्ख्या देशाने बघितले, म्हणून त्यांनी कुठल्याच युवकाला त्यांच्या युवा पिढीशी, युवा आघाडीशी जोडू नये। त्यांनी जो हा केलेला वक्तव्य आहे तो एकदम निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे। त्याचा आमच्या सर्व देशातील युवकांच्या वतीने त्याचा आम्ही निषेध करत आहोत, युवा सेनेच्या वतीने निषेध करत आहोत। आज आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आज आम्ही सर्व युवा एकत्र जे सक्षम झाले आहोत। आज आपल्या देशाचं प्रतिनिधित्व खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या वतीने संपूर्ण जगात जात आहे। अशा युवकांना प्रेरित आम्ही आहोत आणि अशा युवा खासदारांना, अशा युवकांकडे आम्ही प्रेरित होऊन आज आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून खालती काम करत आहोत। या सगळ्यांना आम्ही प्रेरित होऊन जे काम केलेलं आहे तेच आणि पक्ष संघटना जी आमची शिवसेना वाढलेली आहे त्या संघटनेला मला वाटतं संजय राऊतांच्या पोटात दुखत असेल, म्हणून त्यांनी हे असं आक्षेपार्ह वक्तव्य अगदी संपूर्ण देशातल्या तरुणांना केलेलं आहे। कारण एकही देशातला तरुण आज त्यांच्या पाठीशी नाहीये हे ह्याच्यातनं दिसून येतं।